दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। महानगरपालिकेतील महिला बाल कल्याण विभागांतर्गत महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले। त्या प्रशिक्षणासाठी 14 कोटी रुपयांचं प्रशिक्षणाचं काम देण्यात आले। अनेक ठिकाणी बनावट नियमबाह्य प्रशिक्षण राबवून निविदेतील अटी शर्तीप्रमाणे काम न करता सर्रासपणे नियमबाह्य काम सॉफ्टजिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व जी&स्किल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या दोन्ही संस्था करीत आहेत। बनावट कागदपत्र नियमबाह्य काम करून सादर केलेले 4,40,00,000 रुपयांची बनावट बिलं काढली जात आहेत। उपायुक्त नितीन नेर यांनी पेपरमध्ये दिलेल्या बातमीनुसार विद्यार्थिनींची परीक्षा थर्ड पार्टी संस्थांची नियुक्ती करून घेतली जाणार, तसंच त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार आहे। आपण थर्ड पार्टी परीक्षा घेण्याकरता 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण नियमबाह्य घेऊन संस्थेनं स्वतःचं बिल तसंच थर्ड पार्टी नवरीती टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची परस्पर नेमणूक करून तिचे देखील बिल बनावट कागदपत्र सादर करून महापालिकेकडून काढून घेतलं आहे। 10 लाखांपेक्षा जास्त बिल थर्ड पार्टीला देण्यात आलंय। वास्तविकता 10 लाखांपेक्षा जास्त निधी खर्च होणार असेल तर महानगरपालिकेच्या माध्यमातून रीतसर निविदा मागवून थर्ड पार्टी संस्थेची नेमणूक करणं आवश्यक होतं, परंतु तसं न करता सॉफ्टजिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे या संस्थेनं बनावट कामकाज उघडकीस येऊ नये म्हणून स्वतःच थर्ड पार्टी संस्था नियुक्त करून परीक्षा झाल्याचं नाशिक महानगरपालिकेला कळवलं आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये झालेला करोडो रुपयांचा घोटाळा चव्हाट्यावर तसंच लोकांच्या चर्चेत आहे। NHDC बाबत माहिती घेतली असता NHDCची प्रशिक्षणाकरता तसंच परीक्षेकरता स्वतंत्र नियमावली आहे। त्याबाबत महानगरपालिकेनं निविदेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, परंतु त्याबाबत सॉफ्टजिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे तसंच जी&स्किल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या दोन्ही संस्थांनी नाशिक महानगरपालिकेची सर्रासपणे फसवणूक केली। विशेष म्हणजे प्रशिक्षण राबवण्यापासून तर बिलं काढण्यापर्यंत या सदर महानगरपालिकेतील विभागातील कनिष्ठ लिपिक, उपायुक्त, लेखापरीक्षक विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमतानं निविदेतील अटी शर्तीकडे दुर्लक्ष करून संस्थेनं सादर केलेले नियमबाह्य 4,40,00,000 रुपयांची बनावट बिलं कोणतीही पडताळणी न करता काढून दिली आहेत। आयुक्तांनी या सर्व प्रशिक्षणाची तज्ज्ञ समिती गठीत करून सखोल चौकशी केल्यास सदरच्या घोटाळ्याला आळा बसेल, तसंच महिलांना प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये कोणी गैरप्रकार करण्याचं धाडस करणार नाही। वृत्तपत्रांमध्ये अनेक वेळा महिला कौशल्य प्रशिक्षणामध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत बातम्या आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण सखोल चौकशी करून कारवाई करणार असं नमूद आहे, परंतु संबंधित महिला तसंच बालकल्याण विभाग व ऑडिट विभागातील कर्मचारी आपली दिशाभूल करून संस्थांचे नियमबाह्य कारभार पाठीशी घालून आपल्या समोर सत्य परिस्थिती सादर करण्यास टाळाटाळ करीत आहेत। निविदेतील अटी शर्तीप्रमाणे सर्व कामकाज झालेलं आहे किंवा नाही याची चौकशी केल्याशिवाय दोन्ही संस्थांना बिले अदा करू नयेत। तसंच नाशिक महानगरपालिकेची परिस्थिती बघता सदर प्रशिक्षण थांबवावं, तसंच महानगरपालिकेचे 10 कोटी रुपयांचे होणारे नुकसान थांबवावे अशा आशयाचं निवेदन आयुक्तांना देण्यात आलंय। सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित दोन्ही संस्थांवर कठोर कारवाई करून महानगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणी प्रहार संघटनेतर्फे करण्यात आली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।